इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. वॉटरफॉल हा तुमच्या समोर येईल त्यावेळी गेळेगावचं नाव घेईल त्यावेळी याचं काबुलायतदारचा GR हा मागील वर्षी झाला. त्याच्यानंतर सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे ह्याचा अभ्यासू असा एक अहवाल सर्वे नंबर टू सर्वे नंबर वाटप हे संपूर्ण तयार करण्यात आलं आणि साहेबांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत आहेत. त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आम्ही पुकारतो. हे त्यांना माहिती असावी आणि ते आम्हाला तसं त्यांनी काही सांगितलं नाही, पण ते नेहमी भावनिकदृष्ट्या त्या गोष्टीमध्ये बोलतात. शेतकऱ्यांच्या बाजूला जसं बोलतात पण अंमलबजावणी त्याची करत नाही. तुम्ही उपोषण करताय, तुम्हाला जर काय सरकारकडून किंवा काय ह्याचा जर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्यांनीच मार्गदर्शन केल्यामुळे हे संपूर्णपणे आमच्या समोर चित्र उभं राहिलं. त्यामुळे न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला.